आमचे 4-5 महिन्याची रडगाणी आणि 10 वेळा कॅन्सल झालेली ट्रिप जी आधी गोवा जाणार होती पण आता ती कोकण चालली आहे, ती फायनली आज चालली. आणि एवढा क्यूट ड्रेस घालूनही जर मी तुम्हाला आंटी दिसत असेल तर ती गाण्यानो तुमच्या जरा डाणाची आंटी एवढी क्यूट दिसतीये मी. आय लुक लाईक अ फकिंग प्रिन्सेस. एवढी मोठी स्माइल आणि एक्साइटमेंट घेऊन मी आणि माझे फ्रेंड्स निघालो 4:30 वाजता आमच्या कॉलेजसाठी. बट इकडे येऊन काय कळतं, इकडं एक कुत्रा सुद्धा नव्हता आलेला. ठीक आहे. आणि मग कसं तसं 5 वाजेपर्यंत सगळे मुलं आले. बट टीचर्स आणि बसच नाही तर आम्ही घोड्यावर चढून काय कुठं लग्नाला जाणार आहोत. आणि जी बस आमची येणार होती 5 वाजता ती आमची आली 6:30 वाजता आणि आम्ही निघालो 7 वाजता. तर दिस इज हाऊ कॉलेज ट्रिप गोज. कोणाला टाइमचा घेणं देणं नाहीये. यांच्या जस्ट काय टाइम आपल्या बापाचा आहे. ओके. एनिवेज, ट्राय टू काम युअर सेल्फ विथ दिस ब्युटिफुल सनराईज, कारण की आम्ही सगळ्या डेस्टिनेशन्सला लेट पोहोचणार आहोत. ऑनेस्टली सेइंग वी नीड दिस ट्रिप, कारण की हा आमचा थर्ड इयर आहे आणि यानंतर सगळे पैशाच्या मागं पडणारे, कोणच कोणाला भेटणार नाही, कोणीच कोणाचा थोबाडा दाखवणार नाहीये कोणाला. हे गोष्ट बोलताना एवढं दुःख होत आहे. आम्ही 21 इयर्सचे होणार आहोत. वी आर गोइंग टू टर्न फकिंग अडल्ट. भाई जो मी काय करणार आहे आयुष्यात मला काहीच नाही माहिती यार.